चला तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय 1.5 पाहणार आहोत. तर चला बघूया. बघा प्रश्न काय म्हणते ते वाचून घेऊया. पहिला 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी असेल. आपल्याला 2,02,000 अंकामध्ये लिहायचे आहेत आणि ते पुढील पैकी असेल म्हणते. खाली ते 4 ऑप्शन दिलेले आहेत, ए बी सी आणि डी. तर चला बघूया 2,02,000 अंकामध्ये कसे लिहायचे. आता बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष म्हणजेच लाख. आता इथं बघा कशा प्रकारे लिहायचे. 2 लाख, लाखाच्या घरामध्ये किती आहे? 2 आहे, लिहिले 2. दशच्या घरामध्ये काहीच नाही, 10,000च्या घरामध्ये, आणि त्यानंतर हजाराच्या घरामध्ये आणखीन 2 आहे आणि बाकी घरामध्ये काहीच नाही. तर आपण ऑलरेडी लाखाच्या घरामध्ये 2 लिहिलेले आहेत, 10,000च्या घरामध्ये काहीच नाही म्हणजे 0 लिहिले, हजाराच्या घरामध्ये 2 आहे म्हणून 2 लिहिलेले आहेत, आणि मग ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी आपण 0 दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचं घर आपण फिलअप केलेलं आहे. अशा प्रकारे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजेच 2,02,000 हे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी हे ऑप्शन आहेत. अशा प्रकारे आपल्याला 2,02,000 लिहिता येईल. हे सोडवत असताना अशा प्रकारे आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष अशा प्रकारे केलं, आणि ज्या घरामध्ये ते आहेत बघा, इथं लाखाच्या घरामध्ये 2 आहे म्हणून 2 या घरामध्ये ठेवले. त्यानंतर हजाराच्या घरामध्ये 2 आहे म्हणून हजाराच्या घरामध्ये मी 2 ठेवले, आणि ज्या घरामध्ये काहीच दिलेलं नाही त्या घरामध्ये 0 दिले, आणि एककापर्यंत असं गेलो मी. ज्यावेळेस अशा प्रकारे आपण करतो त्यावेळेस आपल्याला कोणतीही संख्या सहज लिहिता येते, आणि त्यामुळे 2,02,000 अशा प्रकारे लिहितात. पण ऑप्शन नुसार पण आपण जाऊ शकतो. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 20,000 आहे. इथे 2 लाख नाही. इथं बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष 2,02,000 आहे, हे पण चुकीचं आहे. तिसरं बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000, इथं 22,000 दिलेले आहे, हे पण चुकीचं आहे. आणि राहिलं मग सी नंबरचं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 2,02,000. अशा प्रकारे आपल्याला ही संख्या स्वाध्याय 1.5 म्हणलं पहिल्या याचं उत्तर सी हे ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे. याच्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. चला तर दुसरा प्रश्न बघा, एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला या संख्येमध्ये 3ची स्थानिक किंमत काढायची आहे. स्थानिक किंमत कशाला म्हणतात आपण याआधी पाहिलेलं आहे. स्थानिक किंमत म्हणजे त्यांच्या ठिकाणानुसार असलेली त्यांची किंमत. आता 3 या अंकामध्ये बघा, यामध्ये या संख्येमध्ये 3 हा शेवटी एककाच्या स्थानी आलेला आहे, त्यानंतर हजाराच्या स्थानी आलेला आहे. तर म्हणून एकक, दशक, शतक, हजार या 3ची स्थानिक किंमत आपल्याला 3,000 मिळालेली आहे, आणि एकक स्थानी असणाऱ्या 3ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे. आणि याच्यातील आपल्याला काय काढायचं आहे? फरक काढायचा आहे. फरक म्हणजे काय? तर आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता बघा, वजाबाकी करत असताना एककाच्या ठिकाणी 0 आहे, दशकाच्या ठिकाणी 0 आहे, शतकाच्या ठिकाणी 0 आहेत. त्यामुळे एकक दशकाला मागतो, दशक शतकाला मागतो उसना, आणि शतक म्हणतो माझ्याकडे पण नाही, मी हजाराकडून घेतोय आणि तुम्हाला देतोय. तसं बघा, हा 3 मधून 1,000 शतकाने घेतले म्हणजेच इथं झाले 10 शतक. त्यानंतर परत शतकाने 100 रुपये इथं दशकाला दिले, इथं झाले 10 दशक, आणि परत दशकाने सुद्धा एक दशक दिला, मग शेवटच्या ठिकाणी 10 दशक झाले, आणि इथं राहिले 9 दशक. आता बघा, 10 मधून 3 गेल्यावर राहिले 7, 9 मधून 0 गेल्यावर 9 राहिलेत, 9 मधून 0 गेल्यावर 9 राहिलेत, आणि इथे किती आहे आपले 2. तर आपण जेव्हा
तीनची स्थानिक किमतीतील फरक बघतो तर या संख्येमध्ये ही जी संख्या दिलेली आहे त्यामध्ये तीनची स्थानिक किंमत आपल्याला 3000 आलेली आहेत आणि एका तीनची स्थानिक किंमत आपल्याला 3 आलेत आणि या दोन्ही संख्येमधील फरक आपला 2997 आला. तर ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. यानंतरचं उदाहरण आहे आपलं 3 नंबरचं बघा. यामध्ये 47,569 या संख्येतील दशसहस्त्र म्हणजे 10,000 स्थानचा अंक कोणता? अतिशय सोपे विचारलेला आहे. आपल्याला दशसहस्त्र स्थानचा अंक शोधायचा आहे. सहस्त्र म्हणजे काय? तर सहस्त्र म्हणजेच काय? 1000. म्हणजेच आपल्याला कोणतं स्थान शोधायचं आहे? तर 10,000चं स्थान शोधायचं आहे. तर सोपंच आहे. आपण जेव्हा वाचतो आपल्या ही संख्या दिलेली आहे 47,569 एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. तर या ठिकाणी कोणता अंक आलेला आहे आपला 10,000 ठिकाणी किंवा दशसहस्त्र ठिकाणी कोणता अंक आलेला आहे? तर 4 हा अंक आलेला आहे. अतिशय सोपं असं उदाहरण विचारलं होतं. इथे तुम्ही लक्षात घ्या सहस्त्र यालाच हजार सुद्धा म्हणतात. हजार म्हणजेच सहस्त्र. हजार म्हणजेच सहस्त्र. हे इथे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. दशहजार म्हणजे दशसहस्त्र. तर आपला 4 हा अंक या ठिकाणी आलेला आहे. अतिशय सोपं हा उदाहरण विचारलेलं आहे. त्यानंतरचं बघा 4 नंबरचं उदाहरण आपण पाहूया आता. यानंतरचा आपला चौथा प्रश्न आहे. बघा आधी वाचून घेऊया आपण. 44,444 या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र म्हणजे हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची काय करायची आपल्याला बेरीज ही आहे म्हणते. तर बघा कोणत्या स्थानच्या? पहिले दशक स्थानच्या आणि सहस्त्र स्थानच्या. म्हणजेच दशक स्थानच्या ठिकाणी आपण बघा ही संख्या दिलेली आहे 44,444. तर आपल्याला दशक स्थानी 4 दिलेले आहेत. याची स्थानिक किंमत किती येईल? दशक स्थानच्या 4ची 40. त्यानंतर हजारच्या स्थानची म्हणजे एकक, दशक, शतक, हजार. हजारच्या ठिकाणी सुद्धा सहस्त्रच्या ठिकाणी सुद्धा 4च आहेत. मग याची स्थानिक किंमत किती येईल? 4,000. आणि याची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. तर किती येईल? 0 0 4 आणि 0 4 0 आणि 4. किती येईल आपला? 4040. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपलं हे उत्तर दिलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. आपल्याला यामध्ये ही संख्या दिलेली होती आणि त्यामध्ये दशक स्थानचा अंक आणि सहस्त्र स्थानचा अंक यांची स्थानिक किंमत काढायची होती आणि त्याची बेरीज करायची होती. अतिशय सोपं हे उदाहरण आहे. त्यानंतरच आपण 5वं उदाहरण बघूया. चला बघा आपलं 5व्या क्रमांकाचं गणित आहे. बघा काय म्हणते आधी वाचून घेऊया आपण. 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता ते विचारलेलं आहे. एक संख्या दिलेली आहे अक्षरामध्ये आणि आपल्याला 8 आणि 3 यांच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. आता आपण बघूया लक्षपर्यंत संख्या आहेत कशा प्रकारे ती लिहायची आणि लिहून घेऊया आपण. बघा एकक, त्यानंतर दशक, शतक, हजार, दशहजार, त्यानंतर लक्ष आणि दशलक्ष. दशलक्ष एवढे घर आहेत आपल्याला. आता एका एका घरामध्ये आपण लिहूया. बघा 56 लक्ष, लक्षच्या घरामध्ये आपल्याला 56 लिहायचं आहे. लिहिलं. त्यानंतर 84,000, हजाराच्या घरामध्ये हजार आणि दशहजार याच्या घरामध्ये आपल्याला किती लिहायचे आहेत? 84 लिहायचे आहेत. त्यानंतर 300 शतकाच्या घरामध्ये 3 लिहायचं आहेत
आणि 21 एकक आणि दशक मिळून आपल्याला 21 लिहायचे आहेत. अशा प्रकारे आपण ती संख्या लिहिलेली आहे. आता बघा 56,84,321 ही संख्या लिहिलेली आहेत. आता आपल्याला विचारलेलं आहे 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. तर बघा 8 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. 8 ची स्थानिक किंमत काढताना 8 मी लिहिले. 8 हे 10,000 ठिकाणी आहेत. अशी पण स्थानिक किंमत काढता येते किंवा 8 लिहिले. 8 नंतर किती 1 2 3 4 4 संख्या आहे, 4 अंक आहे. तर आपण याच्या समोर 4 शून्य लिहायचे आहेत. ही झाली आपली 8 ची स्थानिक किंमत. त्याच्यानंतर आता आपल्याला 3 ची स्थानिक किंमत लिहायची आहे. 3 शतकाच्याच ठिकाणी आहे. शतकाच्या ठिकाणी 3 लिहिले. त्याच्यानंतर 1 आणि 2 अंक आहेत म्हणून याच्या ठिकाणी 2 शून्य लिहिले आणि याच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. फरक काढायचा आहे म्हणजेच काय करायचं आपल्याला वजाबाकी करायची आहे. बघा 0 मधून 0 गेला 0 राहिले. 0 मधून 0 गेला 0 राहिले. आता 0तून 3 जात नाही. मग हा याला उसना मागतो, हा याला उसना मागतो. तर बघा 8 पासून आपण उसना घेतला 1, इतर झाले 10, त्याच्यानंतर इथं किती झाले 7. परत याच्यापासून आपण 1 उसना घेतला, इथं 10 झाले, इथं काय राहिले आपले 9 राहिले. आता बघा 10 मधून 3 गेल्यावर 7 राहिले. 9 मधून 0 गेल्यावर 9 राहिला आणि इथं आपले 7. तर बघा आपला फरक आलेला आहे 79,700. तर 79,700 हे ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर दिलेलं आहे. लिहिताना अशा प्रकारे लिहायचं. आपल्याला सहज संख्या लिहिता येईल. अशा प्रकारे आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. लक्षाच्या घरामध्ये 56 दिलेले आहेत म्हणून 56 आपण लिहिले. त्यानंतर 84,000, हजाराच्या घरामध्ये 84 दिलेले आहेत, त्यामध्ये 84 लिहिलेले आहेत. शतकाच्या घरामध्ये 3 लिहिलेले आहेत आणि एकक. आणि इकडे लक्षात द्या तुम्ही हे लिहित असताना लक्ष आणि दशलक्ष हे एकत्र असतात, हजार आणि 10,000 हे एकत्र असतात आणि 300 हा सेपरेट असतो. तसंच एकक आणि दशक हे सुद्धा एकत्र असतात. अशा प्रकारे आपण 5 क्रमांकचं उदाहरण सोडवलेलं आहे. याच्यानंतरचं उदाहरण पाहूया चला. यानंतरचा प्रश्न बघा 6व्या क्रमांकाचा. 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे? स्थानीय मूल्य म्हणजे काय? तर त्यांच्या ठिकाणानुसार, स्थानानुसार असलेली किंमत यालाच आपण स्थानिक किंमत म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? स्थानिक किंमत म्हणतो. स्थानीय मूल्य म्हणजेच काय? स्थानिक किंमत. तर बघा या संख्यामध्ये ही संख्या दिलेली आहेत 18,759. या संख्यामध्ये कोणत्या अंकाचं सर्वात जास्त स्थानीय मूल्य आहे? स्थानीय मूल्य म्हणजेच त्यांच्या ठिकाणानुसार आपण स्थानिक किंमत काढायची आहे. बघा आपण बघूया आता 9चं स्थानिक किंमत ही 9चा एकक स्थानी असल्यामुळे 5ची स्थानिक किंमत दशक स्थानी असल्यामुळे 50 आहे. 7ची स्थानिक किंमत शतक स्थानी असल्यामुळे 700 आहे. 8ची स्थानिक किंमत हजार स्थानी असल्यामुळे 8,000 आहे आणि 1ची स्थानिक किंमत 10,000 स्थानी असल्यामुळे आपली 1ची स्थानिक किंमत ही 10,000 आहे. 1 2 3 4 अंक 0 1 2 3 4. तर बघा आपल्याला हे अंक दिलेले आहेत. 9ची स्थानिक किंमत 9 आहे. 5ची स्थानिक किंमत 50 आहे. 7ची स्थानिक किंमत 7 आहे. 8ची स्थानिक किंमत 8,000 आहे आणि 1ची स्थानिक किंमत ही 10,000 आहे. तर मग सर्वात जास्त स्थानीय मूल्य, सर्वात अधिक स्थानीय मूल्य कोणत्या संख्येचं आहे? तर सर्वात अधिक स्थानीय मूल्य हे 1 या संख्येचं आहे. लक्षात येतं? स्थानीय मूल्य म्हणजेच स्थानिक किंमत. चला तर यानंतरचा प्रश्न बघूया आपण. शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आहे 7वा. बघा वाचून घेऊया आपण. 9 8 आणि 0 या अंकाची 9 8 आणि 0 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल
तर किती 3 अंकी संख्या बनवता येतील? आपल्याला बघा या ठिकाणी अंकाचा पुनर्वापन करायचा नाही म्हणजे एक अंक जास्त वेळा घ्यायचा नाही. आपल्याला 3 अंक दिलेले आहेत यांनी 9, 8 आणि 0. आपल्याला याच्यात 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत. तर चला बघूया. इथे बनवत असताना हे 3 अंक दिलेले आहेत. तर आपण एक संख्या बनवण्याला सुरुवात करूया. पहिली संख्या बनेल आपली 980. आलं लक्षात? त्यानंतर दुसरी संख्या बनेल आपल्यावाली 9 हे 0 समोर घ्यायचा, 8 मागे करायचे. 908. त्यानंतर आपली तिसरी संख्या बनेल 8 आपण सुरुवातीला घेऊया. त्यानंतर 9 आणि 0. त्यानंतर चौथी संख्या बनेल आपली 8, 0 आणि 9. तर अशा प्रकारे बघा या अंकापासून आपण अंकाचा पुनर्वापन केलेला नाहीत म्हणजेच अंक पुन्हा पुन्हा नाही लिहिलेले नाहीत अशी अनुमती नाहीत आपल्याला आणि 3 अंकी आपल्याला संख्या बनवायला सांगितलं तर आपण 3 अंकी संख्या आपल्या किती बनलेल्या आहेत एकूण 4 बनलेल्या आहेत त्याच्यानंतर हे संख्या बनणार नाही तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर आपलं दिलेलं आहे अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 1.5 हा संपूर्ण पाहिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही हे व्हिडिओ पाहून अतिशय छान पद्धतीने अशा प्रकारे सोडवा आणि तुम्हाला सहज समजून जाईल की कशा प्रकारे हे गणित असतात आणि गणित वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे वाचल्यानंतर त्या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे जर केल्यास तुम्हाला नवोदयचे गणिताचे प्रश्न सोडवण्यास अतिशय सोपं जाणार आहे काही अडचण आल्यास मी आहेच तुम्हाला कुठलीही गणिताची अडचण आल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे चला तर थँक्स फॉर वॉचिंग